नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ अकॅडमीमध्ये. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDAचा पेपर आहे आपला. नुकतीच पडलेली आहे. त्याचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठीचा मी एक पेपर सेट केला होता, जो की नवी मुंबई कॉर्पोरेशनच्या पेपरवरती आधारित होता. पण त्यामध्ये मी चेंजेस असे केले होते की जो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे त्यानुसार मी हा क्वेश्चन पेपर सेट केलेला आहे. यामधला मी टेक्निकल पार्टचा जो आहे तो व्हिडिओ मी आधीच बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे. आता मी नॉन टेक्निकलचा जेवढा पार्ट आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचा जेवढा पार्ट आहे तेवढा मी आत्ता शेअर करणार आहे. दोन्ही व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या एका PDFची जी आहे लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. हा टेक्निकलचा पार्ट आहे, हा आधीच एक्सप्लेन झालेला आहे. आपण नॉन टेक्निकलच्या पार्टपर्यंत जाऊ. तर नॉन टेक्निकलच्या पार्टमध्ये पहिला सेक्शन आहे आपला मराठीचा. तर याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत, म्हणजे जे पण आपल्याला क्वेश्चन येतील ते नवी मुंबई कॉर्पोरेशनच्या लेवलवरती आधारित आहेत. बाकीचे पण मी घेऊन येईल स्पेशल पर्टिक्युलरली पर सब्जेक्टसाठी. पण इथनं आपण स्टार्ट करूयात. मराठी. पहिला प्रश्न आहे, केक कापला जातो या वाक्यात कोणता प्रयोग आहे? तर कर्मणी प्रयोग आहे. पाणी प्यायले जाते या वाक्यात कोणता प्रयोग आहे? तर याच्यात सुद्धा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाची डेफिनेशन अशी आहे की जेव्हा वाक्यात कर्म, लिंग व वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते आणि कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा या वाक्यात कर्मणी प्रयोग असतो. यात कर्ता गौण म्हणजे प्रत्यययुक्त असतो आणि कर्म प्रमुख असते. उदाहरणार्थ, रामने आंबा खाल्ला. आता आंबा पुल्लिंगी असल्यामुळे खाल्ला आले. जर चिंच असतं तर खाल्ली आला असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर केक कापला जातो, कापला जातो म्हणून त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. तर याचा आहे कर्मणी प्रयोग. जर पाणी प्याले जाते, जर पाणी प्याले जाते हा पण जर याच्यामुळे लिंग जे बदल होते त्या प्रयोगाला म्हणतात कर्मणी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धावले जाते या वाक्यात कोणता प्रयोग आहे? धावले जाते या वाक्यात भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे भावे प्रयोग. याच्यामध्ये ले किंवा वे प्रत्यय लागतात. आता हे जाते, ले, वे या प्रकारचे प्रत्यय लागतात भावे प्रयोगामध्ये. तर डेफिनेशन वाचून घेऊ आपण. मराठी व्याकरणात या प्रयोगात आणि कर्ता आणि कर्म या दोघांच्याही लिंगवचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतात. यामध्ये कर्ता व कर्म दोन्ही प्रत्ययांत असतात आणि क्रियापद सहसा तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी किंवा एकवचनी असते. त्याच्यामध्ये उदाहरण खूप सोपं दिलेलं आहे त्यांनी. रामाने बैलाला पकडले, तर पकडले ले इथं प्रत्यय आलेला आहे. धावले जाते ते इथं प्रत्यय आलेला आहे. तर हा भाव्य प्रयोग आहे. पुढचा प्रश्न बघूयात. मुलांनी गाणे गायले या वाक्यात गायले हे कोणत्या काळातील क्रियापद आहे? तर हे भूतकाळ क्रियापद आहे, कारण की त्यांनी आधी गायले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्गुण. दुर्गुणचा विरुद्धार्थी शब्द सद्गुण. सोपा आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. इंद्रधनुष्य या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द सांगा. इंद्रधनुष्याचा मेघधनुष्य, सूर्य, तारा, चंद्र, म्हणजे खूपच सोपे ऑप्शन सेट होते, काही याच्यामध्ये डोकं लावायचं काम नव्हतं. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. निंदा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निंदाचा उपहास. मुंगी होऊन साखर खावी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात, हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. बाकीचं तुम्ही बघू शकता, ऑप्शन खूपच इझी सेट केलेले आहेत, लगेच कळून जातं की हे तर असूच शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्दसमूह समान अर्थाचा आहे? मुलगा, पुत्र, सूत, तनय, आत्मज. ओके, मुलाचेच हे जे आहे ते समानार्थी येते सर्व. मुलगा, सुता, कन्या हे नव्हतं, कन्या तर नाही. मुलगा, रवी, वारा, वारा पण नाही. मुलगा, दोस्त किंवा नाही, दोस्त पण नाही, सखा पण नाही. ठीक आहे. खाली दिलेले शब्द आणि वाक्य पहा. यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी योग्य शब्दात वापर करून वाक्याची पुनर्रचना करा. जीवनात यश मिळते कठोर परिश्रमानेच. कठोर परिश्रमानेच यश जीवनात मिळते. जीवनात कठोर परिश्रमानेच यश मिळते. यश जीवनात मिळते कठोर परिश्रमानेच. कठोर परिश्रमानेच जीवनात यश मिळते. हाच बरोबर आहे वाक्यप्रचार, अर्थपूर्ण वाक्य आहे. एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी खालील शब्दांची पुनर्रचना करा. पुन्हा सिमिलर टाईपमध्ये क्वेश्चन. तर खूप निसर्ग सुंदर आहे आपला निसर्ग खूप सुंदर आहे, पहिलाच बरोबर आहे, तोच अर्थपूर्ण एक वाक्य तयार होते. नवीन पुढचा प्रश्न, एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी यामधलं सुद्धा. वृक्षारोपण पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरणासाठी वृक्षारोपण खूप महत्त्वाचे आहे. सोपेच प्रश्न असतात. तुम्हाला याच्यामध्ये पॅसेज पण येईल, मी पॅसेज या पेपरमध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे समास किंवा प्रयोग वगैरे त्याचे क्वेश्चन मी जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाराभाई हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. याच्यामध्ये कोणताही नंबर जर येत असेल ना, अंक जर येत असेल तर त्याला द्विगु समास असं म्हणतात. याच्यामध्ये याचे डेफिनेशन बघा. हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते, संख्या पाहिजे, आणि या सामासिक शब्दातून
एक समूह किंवा समुदाय सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. यात संख्या मुख्य असते. तर महत्त्वाची वैशिष्ट्य काय? पहिले पद संख्या असते, समुदायाचा बोध होतो, समुदाय तिथं आपल्याला बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर हा प्रकार तत्पुरुष समासाअंतर्गत येतो. तर याच्यामध्ये सामासिक शब्द खाली तुम्ही बघू शकता. पंचवटी, 5 वटांचा समूह, समूह पण आला आणि संख्या पण आली. हे 2 महत्त्वाचे. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. त्रैलोक्य, त्रिभुवन, चतुर्मास, 12 भाई आपलं क्वेश्चनमध्ये पण आहे. हा कोणता आहे? द्विगु समास. आणि बाकीचे उदाहरणं तुम्ही रीड करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. चंद्र या शब्दाचा समानार्थी कोणता शब्द कोणता? चंद्राचा इंदू आहे. सूर्य, तारा, आग नाही, इंदू. माहीत जरी नसता तरी ऑप्शन खूप इझी सेट केलेले आहेत. उंटावरून शेळा हाकणं या म्हणीचा अर्थ काय? अकार्यक्षम असणे. मग आपल्याला आपले मोठे घरचे असे डिमोटिवेट करत असतात की तू उंटावरून शेळ्या हाकतोय, म्हणजे तसं काहीतरी लक्षात ठेवायचं. खाली दिलेले शब्द आणि वाक्य पहा. यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करून वाक्यांची पुनर्रचना करा. शांतता जगभरात आवश्यक आहे खूप. मी जगभरात एक तयार करून बघतो न बघतो ऑप्शन. जगभरात शांतता आवश्यक आहे. जगभरात शांतता खूप आवश्यक आहे. जगभरात शांतता खूप आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे या अर्थाचे वाक्यप्रचार कोणते? कानी कपाळी रडणे, कानात बोट घालणे, कानाला खडा लावणे, कानावर हात ठेवणे. आता थोडंसं कन्फ्युजन आहे या ठिकाणी. तर याचा ऑप्शन तुम्ही बघा, आन्सर बी आणि डी बरोबर आहे. कानी कपाळी रडणे म्हणजे की काहीच न करू शकणे, आणि त्याच्यानंतर कानात बोटे घालणे म्हणजे न ऐकणे किंवा दुर्लक्ष करणे. कानावर हात ठेवणे म्हणजे सुद्धा दुर्लक्ष करणे किंवा संबंध न दाखवणे. तर हे 2 ऑप्शनच जे आहेत ते करेक्ट आहेत. कानाला खडा लावणे याचा अर्थ म्हणजे तुम्ही याचा वाक्यप्रचारात जर केला की माझ्या गाडीचं पेट्रोल संपल्यानंतर मला गाडी ढकलावी लागली, तेव्हापासून मी कानाला खडा लावला, म्हणजे मी आता विचारपूर्वक गाडी घेऊन जातो कुठं पण, आधी चेक करतो पेट्रोल आहे की नाही. तर इट इज इन दॅट सेन्स. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. चांगले ऑप्शन सेट केलेले ते. तर अशा पद्धतीने मराठीचा पार्ट संपला आपला. आपण आता इंग्लिशच्या पार्टकडे जाऊ. आता इंग्लिशमध्ये मी तर काही जास्त एक्सप्लेन नाही करू शकत. माझा म्हणजे त्याच्यासोबत काही माझं असं व्हॅल्यू नाही आहे किंवा मला काही त्याच्यामध्ये असं नॉलेज नाही आहे. बट जे मनाला वाटतं ते मी तिथं टेक करून येत असतो, किंवा तुम्ही पण तसंच करत असाल. आता कायरा सॉ डॅश युनिकॉर्न इन हर ड्रीम. द युनिकॉर्न तर पॉसिबल नाही, नो आर्टिकल पॉसिबल नाही. ॲन युनिकॉर्न इन ड्रीम आणि ए. तर कायरा सॉ अ युनिकॉर्न इन हर ड्रीम, तर ए सगळ्यात जवळ वाटते. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट appropriate option to fill in the blanks. He answered the teacher question dash which impressed the entire class. Suddenly नाही, nervously नाही, rudely नाही, accurately. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट appropriate meaning of the given item. Leave some gobsmacked. To utterly astonish or shock someone म्हणजे चकित करणे याचा अर्थ होतो. याला लक्षात ठेवा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आता हा क्वेश्चन आहे एवढा मोठा. इवन आफ्टर द सर्विंग 30 years in army and witnessing the horrors of war, General Rao refuses to share his stories in public and preferred a life of quiet solitude in hills. Solitude म्हणजे एकांतात त्यांनी हिल्समध्ये किंवा पहाडामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. इव्हेंच्युअली बिकमिंग नोन ॲज अ recluse who close to stay away from the public attention. पेसिमिस्ट तर नाहीच, एक्साईल नाहीच, रेफ्युजी नाहीच. रेफ्युजी कशी राहते हिलमध्ये स्वतःच्याच देशात. रिक्ल्यूज. पुढचा प्रश्न आहे, सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ बिलो जम्बल्ड, अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट मिनिंगफुल ऑर्डर. आता हा क्वेश्चन तुम्ही रेडी करून घ्या पॉज करून आणि स्वतः याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. याचा आन्सर हे आहे. एवढा मोठा क्वेश्चन जर एक्सप्लेन करत बसलो तर बराच वेळ होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघूयात. रेक्टिफाय द सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द ऑप्शन्स. All kids appears to have an imprudent and disagreeable fashion nowadays of saying smart things on most occasions that offer, and especially on occasions when they ought not to be saying anything at all. तर याचा जो आहे स्पेलिंग जे आहे ते इम्प्रिमेंट अविचारी किंवा अप्रस्तुत आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सायनोनिम फॉर ऑफ अंडरलाईन गिवन सेंटेन्स. सो इट इज Mr. Praveen commented the laboratory acquired refurbished equipped at the reduced cost. So through it underwent rigorous calibration to meet the academic research standards. Refurbished म्हणजे आधी कोणीतरी वापरलेलं आहे आणि ते त्यांनी तिथं ते इक्विपमेंट बसवले लॅबमध्ये. सो रिन्यूड जे आहे ते या शब्दाच्या अर्थाच्या सर्वात जवळ आहे.
Select the option that can used as a one word substitute for the group of words given in the bracket to fill in the blanks. My friend is altruist, always put others फर्स्ट इवन इफ शी हॅज बेअर द लॉस. म्हणजे सगळ्यांना पुढं ठेवणे, सगळ्यांचा विचार करणे. सो माय फ्रेंड इज अल्ट्रुस्ट. पुढचा क्वेश्चन बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सायनोनिम फॉर हायलाइटेड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. हा हायलाइटेड वर्ड आहे. इन्क्लिमेंट. इन्क्लिमेंटचा जो सायनोनिम आहे तो होतो विरुद्ध किंवा प्रतिकूल. तुम्हाला या सेंटेन्सवरूनच कळून जाईल. द हायकर डिसाइडेड टू टर्न बॅक ड्यू टू इन्क्लिमेंट वेदर कंडिशन. म्हणजेच विरुद्ध, चांगली वेदर कंडिशन नव्हती त्याच्यामुळे त्यांनी वापस येण्याचा निर्णय घेतला गिर्यारोहकांनी. आणि इथं बाकीच्या शब्दांचे पण अर्थ मी इथे लिहिलेले. ॲक्रॅमिनियस म्हणजे क्रोधपूर्ण, ॲड्युकेट म्हणजे पुरेसे, अँटिक्वेटेड म्हणजे पुरातन. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आयटम दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. इवन ॲट अ यंग एज ॲनाज टीचर बिलीव्ह शी वूड अचीव ग्रेट सक्सेस बिकॉज ऑफ हर इंटेलिजन्स अँड इन्साईट. बी गोईंग प्लेसेस. अचीव द ग्रेट सक्सेस म्हणजे याच्यासाठी जे आयडम किंवा एक बोलीभाषेत एखादी म्हण म्हणली जाते ती ही आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स अँड सिलेक्ट ऑप्शन दॅट रेक्टिफाईज इट. द वर्ल्ड विल कंटिन्यू इट्स रिलेंटनेस कोर्स with or without me, and I am powerless to redirect the trajectory. So why torment myself over the inevitable when the truly matters is learning to dwell in a peace with my own occasion and choices. So it is trajectory. याच्यामध्ये जो ट्रॅजेक्टरी वर्ड आहे इथंच कळतं की हा शब्द असू शकत नाही. तो TRAJECK येत नाही, सी येतं. आता तेवढं लक्ष देऊनच त्याच्याकडे बघावं लागेल. Select the most appropriate synonym of the word given. Profligate. प्रोफेलिएटचा अर्थ तो वेगाने वाढणे किंवा संख्या वाढवणे. तर याचा सायनोनिम जे आहे जवळचा तो आहे मल्टिप्लाय किंवा वाढवणे किंवा दुप्पट करणे टाईपमध्ये. आता हा कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे. तुम्ही पॉज करून पॅसेज व्यवस्थित रीड करून घ्या आणि ॲन्सर तर क्वेश्चनचे दिलेलेच आहेत. तर तुम्ही एकदा रीड करून घ्या. हे काही एकदम रीड करून एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. त्याच्यापेक्षा मी JKGSचं किंवा जे ॲप्टिट्यूड रिजनिंगचा आहे तो क्वेश्चन मी चांगला एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर पुढचा नेक्स्ट पार्ट आहे आपला JK किंवा इंटेलेक्च्युअल टेस्ट. भारतातील सर्वात मोठी भूसीमा पुढीलपैकी कोणासोबत आहे? तर बांगलादेशसोबत आहे. ह्याच्यात लेटेस्ट क्वेश्चन पण आहेत, म्हणजे जे आपले जे करंट अफेअर्सनुसार आहेत त्याच्यामुळे लक्ष द्या. भारतातील संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल आणि असंविधानिक नॉन कॉन्स्टिट्यूशनल संस्थांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते? नीती आयोग असंविधानिक संस्था आहे. हो, बरोबर आहे. ही आता जस्ट BJPची सरकार आल्यानंतर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. याला काही संविधानिक दर्जा नाही आहे. ही जोडी योग्यरित्या जुळलेली आहे. पहिलीच बरोबर होती. संघ लोकसेवा आयोग जे आहे ते असंविधानिक संस्था आहे. नाही, ही संविधानिक आहे. राष्ट्र मानवाधिकार संविधानिक संस्था आहे. निवडणूक आयुक्त संविधानिक. असंविधानिक सेनानी ही संविधानिक आहे. तर हे पण चुकलं आहे. ही असंविधानिक आहे, ही संविधानिक आहे. तर ह्या जोड्या चुकीच्या आहेत, ही जोडी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एक विशिष्ट सांकेतिक शब्द फॉर्मला 1854 आणि रोमला 4825 असे संकेतबद्ध केले जाते. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत एसाठी कोणता संकेत असेल? तर याच्यामध्ये ROM आणि याच्यामध्ये पण ROM जे आहे ते कॉमन आहे. तर शब्द लिहून घ्यायचे फक्त असे FORM आणि त्याच्यामध्ये जे इथं पण FORM. आता इथं दोन जे कॉमन तुम्हाला अंक दिसतील ते पहिले कट करून घ्यायचे. 4 आहे, 8 आहे, 5 आहे. म्हणजे या 3 अंकापैकीच ROMला काहीतरी असाईन केलेली आहे एक व्हॅल्यू. तर उरलं कोणतं? याच्यामध्ये 1 उरला आणि एमध्ये 2 उरला आहेत. आता याच्यामध्ये एचा तर नाही संबंध याच्याशी या शब्दात. तर एचा जो आहे तो 2 असा असाईन केलेला आहे. दॅट इज युअर आन्सर. पुढचा प्रश्न आहे डायरेक्शन सेन्सचा. सुरेश पॉईंट A पासून सुरू करून दक्षिणेकडे 48 किलोमीटर गाडी चालवतो. दक्षिण इथं मी डायग्राममध्ये दिलेलं आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. दक्षिणेकडे 48 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर उजवीकडे वळतो आणि 67 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्यानंतर पुन्हा उजवीकडे वळतो आणि 68 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळतो आणि 78 किलोमीटर गाडी चालवतो. आणि तो शेवटचे उजवीकडे वळण घेतो, म्हणजे पुन्हा राईट साईडलाच घेतो, त्याचे डायरेक्शन चेंज करतो. 20 किलोमीटर गाडी चालवतो आणि पॉईंट Pवर येऊन थांबतो. सो इथं पॉईंट P आहे, पॉईंट A इथं आहे. मी तर लिहून घेतो व्यवस्थित A आणि P.
तर त्यांचं म्हणणं असं आहे की पॉईंट एवर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती किलोमीटर अंतर, सर्वात कमी अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी आणि सर्व वळणे जे आहेत ते 90 डिग्रीच्या अंशकोनात आहेत. तर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे 48 मधून 68 मायनस केल्यानंतर हे 20 किलोमीटर आहे. तर हे एका रेंजमध्येच आहे, एका लाईनीतच आहे. तर त्याने पश्चिमेला 67 मायनस जर 78 जर आपण केलं तर इथं 11 किलोमीटर जे आहे आपलं अंतर येतं. तेवढं त्यांनी पश्चिमेकडे चालायला हवं, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2025 प्रकाशित झालेल्या ग्रेट ईस्टर्न हॉस्टेल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर यांचा जो लेखक आहे तो आहे रुचिर जोशी. आग्रा येथील कोणत्या मुघल स्मारकाला बेबी ताज असे टोपण नाव देण्यात आलेले आहे? तर इतिमादी उल दौलाची कबर, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णक्रमानुसार PSVY एक विशिष्ट तऱ्हेने XADGशी संबंध आहे. याच तऱ्हेने JMPSA RUXAशी संबंधित आहे. तर याच तर्काने दिलेल्या पर्यायांपैकी CFIL शी संबंध कोणाचा असेल? तर इथं तुम्ही बघू शकता की P 16 ते 24 म्हणजे त्यांचे जे अक्षरमालिका आहे इंग्रजीची ABCD, त्याला जर आपण 1 2 3 4 वगैरे जर दिले नंबर, तर P जे आहे ते 16व्या नंबरवर आहे आणि X जे आहे ते 24व्या नंबरवर आहे अल्फाबेटिकल पोझिशननुसार. तर +8चा फरक आहे P आणि Xमध्ये. त्याच्यानंतर S आणि Aमध्ये जे आहे ते पण +8चा संबंध आहे. त्याच्यानंतर कारण की S जिथं संपतं तिथून पुढंच असाल ना तुम्ही. त्याच्यानंतर V आणि Dमध्ये पण +8चा संबंध आहे. Y आणि Gमध्ये पण +8चा संबंध आहे. अशाच पद्धतीनं जर आपण दुसऱ्यासाठी पण सॉल्व केलं JMPSA RUXA तर आपल्याला तेच भेटेल. आणि त्याच पॅटर्ननुसार जर आपण CFILला जर सॉल्व केलं तर Cच्या नंतर 8 पदं पुढे गेल्यानंतर 11वं K येईल. Fच्या नंतर 8 पदं पुढे गेल्यानंतर N येईल. आयच्या नंतर 8 पदं पुढे गेल्यानंतर Q येईल आणि Lच्या नंतर T येईल. याच्यासाठी नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची. नंबर अल्फाबेटिकल ऑर्डरने सॉल्व्ह होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, मे 2025 संरक्षण मंत्रालयाने डॅशकडून 500 इन्व्हर्टर अँटी टँक गायडेड मिसाईल ATGMसाठी खरेदी ऑर्डर पक्की केली. तर हा डिफेन्समधला एक करार आहे, तर महत्त्वाचा आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. जर A म्हणजे डिवायडेड बाय, B म्हणजे मल्टिप्लाय, C म्हणजे प्लस आणि D म्हणजे नेगेटिव्ह असेल तर खाली समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सगळे लिहून घ्यायचे. Dच्या वरती D म्हणजे नेगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर A म्हणजे डिवाइड आहे, C म्हणजे पॉझिटिव्ह प्लस आहे आणि B म्हणजे मल्टिप्लाय आहे. आणि याला सॉल्व करायचं. मग 32 डिवायडेड बाय 4 जर केलं तर आपल्याला 8 येतं. त्याच्यानंतर 5 × 6 जर केलं, मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला 30 येतं. आणि 17 मायनस जर 8 केलं तर 9 + 30, सो इट इज 39. दॅट इज युअर आन्सर. पुढचा प्रश्न बघू. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? एकदम इझी क्वेश्चन होता. 10 + 6 16, 16 + 6 22, 22 + 6 जे आहे 28 आहे. त्याच्यानंतर 28 + 6 जर घेतलं तर 34 आणि 34 नंतर फक्त 6 ॲड करायचे होते, इट इज 40. इझी नंबर सिरीज दिली होती. 1857 कानपूर येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर हे नानासाहेब केले होते. 1857च्या उठावावरती प्रश्न असतात बरेच इतिहासातनं, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली? मुंबईत झाली. मुंबई MMRD मुंबईचा पेपर आहे, तर हे लक्षातच ठेवावं लागेल आपल्याला की प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती मुंबईत. हा आता सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. बराच मोठा क्वेश्चन आहे, पण मी त्याला सॉल्व करून नाही का याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. तुम्ही ही डायग्राम बघू शकता, रेफर करू शकता, स्वतः याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. फक्त इथं कन्फ्युजन काय आहे, तर Sच्या उजवीकडून मोजले असता S आणि D यामध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत? तर हे उजवीकडून म्हणते, उजवीकडे नाही म्हणत आहे. तर S आणि Dच्या मधात U आणि T आहे. कन्फ्युजन काय होईल, इथं तुम्ही 3 टिक करून असाल चुकून, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 2 आहे. तर पुढचा प्रश्न बघू. एका विशिष्ट सांकेतिक शब्दात BIRDला 5748 असे संकेतबद्ध केले जाते आणि DRIP ड्रिपला 7594 असे संकेतबद्ध केले जाते. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत Bला कसे संकेतबद्ध केले जाईल? तर लिहून घ्यायचं BIRD आणि त्यांचे नंबर असाईन केलेले लिहून घ्यायचे आणि DIRP त्यांचे नंबर असाईन केलेले लिहून घ्यायचे. मग याच्यामधनं कॉमन काय, 5 कटलं, 7 कटलं, 4 कटलं. ओके. सर मग DRI आणि DRI यांचे जे असाईन व्हॅल्यूज आहेत ते यापैकीच कोणते तरी आहेत. तर Bसाठी काय उरलं आता? 8 उरलं. सिम्पल, तेच आन्सर आहे तुमचं. पुढचा प्रश्न, खालील अक्षरी चिन्हाच्या मालिकेत संदर्भ आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. संदर्भ घ्या आणि मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावी.
ठीक आहे. तर अशा किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगतच आधी अक्षर येते आणि त्यानंतर देखील लगत एक अक्षर येते? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लेटर, सिम्बॉल, लेटर अशी सिक्वेन्स सिरीज आली पाहिजे. तर कोणते? सिम्बॉल, लेटर, सिम्बॉल नाही, ही नाही. लेटर, सिम्बॉल, लेटर एक आहे. त्याच्यानंतर सिम्बॉल, लेटर, लेटर ही पण नाही. पुन्हा सिम्बॉल, लेटर, 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 लेटर ते तेवढंच आहे आणि त्याच्यानंतर लास्टला पण जर तुम्ही बघितलं तर लेटर, लेटर, सिम्बॉल आहे. पुढं कंटिन्यू नाही होतं ते. किंवा या साईडने पण बघितलं तर इथं पण सिम्बॉल, सिम्बॉल, लेटर आहे. तर एकच आहे. लेटर, सिम्बॉल, लेटरची जी कंडिशन आहे ती एकच ठिकाणी सॅटिस्फाय होते. पुढचे प्रश्न मी काही टेलिग्रामवरून घेतले होते जे की आत्ताच्या लेटेस्ट करंट अफेअर्सवरती आधारित आहेत किंवा वेगवेगळे जे क्वेश्चन होते वेगवेगळ्या एक्झामचे ते वेगवेगळ्या क्लासेसने टाकलेले होते तेच मी घेतलेत. चलनवाढ मुख्यतः कशामुळे होते? मागणीपेक्षा पुरवठा कमी असणे. बरोबर आहे. मागणी जास्त आहे. फॉर एक्झाम्पल कांदा जास्त 1 किलो आहे आणि सर्वांचीच मागणी आहे की मला कांदा पाहिजे. तर मग हा कांदा भाव खातो. कोणी म्हणतं 100 रुपयाला द्या, कोणी म्हणतं 120 रुपयाला द्या. कांदा तेवढाच आहे. तर मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. इन दॅट केस जी चलनवाढ आहे ती होणार. INST उपग्रह कोणत्या उपयोगासाठी प्रसिद्ध आहे? तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा हवामान व दळणवळणसाठी एक महत्त्वाचा आपला उपग्रह आहे. दख्खनचा पठार प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बेसाल्ट. आपण राहतोच इथं महाराष्ट्रामध्ये. ते लक्षात असलं पाहिजे. आता बराच वेळेस हा मुद्दा गाजला होता अरवली पर्वतरांगेचा. तर ही कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वायव्य ते आग्नेय म्हणजेच इंग्लिशमध्ये जर बघितलं तर नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट. नॉर्थ वेस्ट या साईडला इथं मी एक हे काढून देतो. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. सो नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्टला ही पसरलेली आहे. ही अशी नाही पसरलेली आहे. ही अशी म्हणजे जरी ही पर्वतरांग या दिशेने एक्सटेंड झालेली असेल, लांबी या दिशेने असेल, पण ती पसरत अशी आलेली आहे या साईडला. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन अति इम्पॉर्टंट होतो. वायुदल दिवस 2025ची थीम काय होती? नुकतंच आपलं 2025मध्ये ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, तर वायुदलाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची थीम होती गार्डियन्स ऑफ स्कीज. सो दॅट्स इट. दीज आर द नॉन टेक्निकल क्वेश्चन. मी पुढचे पण क्वेश्चन सिरीज वेगवेगळे घेऊन येणार आहे. आता मी पेपरसाठी पर्टिक्युलरली तिन्ही पेपरसाठी घेतले. संभाजीनगरसाठी पण घेतलं, त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेसाठी पण घेतलं आणि आता MMRDसाठी पण घेतलं मी. तर तिन्हीसाठी जे आहेत ते एक एक क्वेश्चन पेपर माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही हे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सोल्युशनसाठी वेगळं तुम्हाला जर काही ॲडअप करायचं असेल तर मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी ॲड करून तुम्हाला ती PDF शेअर करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. नेक्स्ट जे पण व्हिडिओज येतील ते पर्टिक्युलरली सब्जेक्ट वाईज येतील. बिल्डिंग मटेरियल किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असं मी सब्जेक्ट वाईज एक प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर वगैरे ते मी घेणार आणि त्याच्यानंतर एखादं सेशन मी करंट अफेअर किंवा नॉन टेक्निकल GK GSवरती पण त्याचे पण क्वेश्चनचं एखादं सेशन मी घेईल. सो थँक्यू सो मच.